रोहिणीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आहे धनोत्रयोदशी आणि यमदीपदान हे दोन्ही एका दिवशी केले जाते। आज यमदीपदान जे आहे ते संध्याकाळी 6 ते 7:15 या वेळेपर्यंत केले जाणार आहे। आज धनोत्रयोदशीची जी वेळ आहे ती 6:19 ते 8:19 आहे। साधारण एक 2 तासाचा वेळ आपल्याला धनोत्रयोदशीच्या पूजेसाठी आहे। आपण धनोत्रयोदशीच्या पूजेची ही पूर्ण महालक्ष्मीची तयारी केलेली आहे आणि आता आपण जे तयारी करणार आहोत, जी पूजा करणार आहोत ती देखील आपण पाहू शकता। तर आता आपण यमदीपदान कसे करावे आणि का करावे, त्याच्यानंतर यमदीपदानासाठी आपण कशा पद्धतीने दीपदान करायचं असतो, त्याचं दीप कसा पीठ मळावे हे आपण पाहणार आहोत। तर चला रोहिणीज किचनमध्ये जाऊ। यमदानाचा जो दीप आहे तो तयार करण्याची जी पद्धत आहे ती पाहू। मी इथे थोडंसं गव्हाचे पीठ घेतलेले आहे, त्यामध्ये आपण थोडीशी हळद ॲड करायची आहे। हळद ही यमदीपदानासाठी खूप उपयुक्त असते। यमदीपदान करताना हळद घालूनच कणकेचा दिवा करायचा असतो। त्यानंतर अगदी थोडे थोडे पाणी घालून आपण हे पीठ मळणार आहे। दीपदानासाठी जे गोळा आहे पिठाचा तो आपल्याला तयार झालेला आहे। असा घट्ट असा आपल्याला गोळा तयार करायचा आहे। यमदीपदान करताना आपण हे कणकेचे दिवे हे लावले जातात। मी 2 दिवे करते आहे। खूप असे घट्ट असेल तर अगदी दिवे छान होतात। आपण थोडासा तेलाचा हात घेणार आहोत आणि हे तेलाने असे पूर्ण दिवे करायचे आहेत। तो दिव्यासाठी या पद्धतीने असं करायचं आहे। यामध्ये तेल घेताना तिळाचे तेल घ्यावे। आपण यमदीपदान करताना मी एक प्लेट सजवलेली आहे। आपल्याला दक्षिणेलाच त्याचे मुख करायचे आहे। आपण इथे तिळाचं तेल घेतलेलं आहे, त्याच्यानंतर कापसाची वात, कुंकुम लावून घेतलेलं आहे आणि आपण अक्षता देखील समर्पित केलेल्या आहेत। तर यमांना जे यमदीपदान का करावे, तर आपल्या घरामधील जे अकाल मृत्यू होतात त्याचं अकाल मृत्यूचे जे संकट आहे ते टळण्यासाठी आपण यमदीपदान करतो असतो। त्याच्यानंतर यमाला खुश करायचे आहे, आपल्याला यमांची पूजा केली जाते। हा दिवा दक्षिणेला मुख करून ठेवायचा आहे आणि आपल्या घरातील सर्व मंडळींचे आयुष्य व्यवस्थित राहावे, अकाल मृत्यू संकट टळावे म्हणून आपण यमांना नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची आहे। आपल्याकडे जर का मातीचा दिवा असेल तरी देखील चालेल, कणकेचा दिवा करता आला तर अगदीच छान आहे। त्याच्यानंतर यमदीपदान करताना फूल, अक्षदा, कुंकुम, त्याच्यानंतर आपण धूप दीप त्याला दाखवणार आहोत। एक गोडाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। यमाला प्रार्थना करण्यासाठी हे दिवा लावला जातो, यालाच यमदीपदान म्हणतात। आता आपण धनोत्रयोदशी माहिती, पूजा कशी करावी, का करावी, पूजनाचे महत्त्व काय आहे, पूजा केल्याने मिळणारे फळ काय आहे ते पाहणार आहोत। धनोत्रयोदशी ही अश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी असते। या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला, म्हणूनच या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात। दिवाळी सण असताना धनोत्रयोदशीस एक आगळे वेगळे स्वरूप येते। व्यापारी वर्गात या पूजेला एक विशेष महत्त्व आहे। या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते। हिशेबांच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे। धनोत्रयोदशी या सणामागे एक कथा आहे। कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो। आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्यांचे लग्न करतात। लग्नानंतर 4थ्या दिवशी तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो। या रात्री त्याची पत्नी पतीस झोपू देत नाही। त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या वस्तू, दागिने, मोहरा ठेवल्या जातात। महालाचे जे प्रवेशद्वार आहे हे असे सोन्या चांदीने भरून रोखले जाते। सर्व महालात मोठ्या मोठ्या दिव्यांची लखलखीत प्रकाश केला जातो। त्यावेळेस पत्नी आपल्या पतीला गाणी गोष्टी सांगून जागे ठेवते। जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात। या कारणास्तव यमलोकात परततात। अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले, म्हणून या दिवशी यमदीपदान करतात। संध्याकाळी दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात, त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात। धनोत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे। इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून याच दिवशी लक्ष्मी प्रकट झाली। आता आपण धनोत्रयोदशीची पूजा कशी करणार आहोत ते पाहून घेऊ। चांदीचा एक तांब्या घेतलेला आहे, पाण्याने भरून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण सुपारी, अक्षदा, धने, आंब्याची पाने, डहाळे घातलेले आहेत। त्याच्यावर एक तामण ठेवलेले आहे आणि तामणामध्ये आपण खाऊची पाने जी आहेत
ती लावून घेतलेली आहेत आणि खाऊच्या पानांना देखील आपण हळदी, कुंकू, चंदन असे लावून घेतलेले आहेत. त्याच्यावर धने आपण घातलेले आहे. आपल्याकडे जर का काही पैसे असतील नोटा स्वरूपात किंवा दागिने असतील तर ते आपण त्याच्यावर ठेवायचे आहे, त्याची पूजा करायची आहे. धने ज्यावर ठेवलेले आहेत त्यावर आपण वेलदोडे देखील ठेवायचे आहेत. आपल्याकडे जर का लवंग असेल तर लवंग देखील ठेवायची आहे. लवंग हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. वेलदोडा आणि लवंग, धणे हे वस्तू आपण पूजेमध्ये वापरले जातात. अक्षदा घालून आपण त्यांची पूजा करायची आहे. आपल्याकडे जर का कापसाचे वस्त्र असेल तर ते देखील घ्यायचे आहे. आता इथे एक चांदीची वाटी घेतलेली आहे आणि चांदीच्या वाटीमध्ये एक चांदीचे नाणे जे आहे त्याच्यावरती लक्ष्मी, सरस्वती आणि गणपतीचे चित्र आहे. आपल्या लक्ष्मी, सरस्वती, गणपतीचा जो फोटो आहे आपण तो पूजू शकतो किंवा मी इथे चांदीचे नाणे घेतलेले आहे. त्याच्यावरती आपण चंदन, कुंकुम लावून आपण त्याची षोडोपचारी पूजा करायची आहे. त्यांना लाल फूल घालायचे आहे. गणपती बाप्पांचे आवडते फूल लाल आहे. लक्ष्मीचे फूल देखील आवडते लाल आहे. सरस्वती मातेसाठी पांढऱ्या रंगाचं फूल वापरायचं आहे. अशा पद्धतीने आपण फुलांनी पूर्ण सजवलेले आहे आणि कापसाचे वस्त्र घातलेले आहे. आता इथे मी 5 धान्य घेतलेले आहेत. आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते धान्य घ्यावे. मी इथे फुटाणे डाळ घेतलेली आहे, तांदूळ घेतलेले आहे. अखंड फुटाणे देखील लक्ष्मीला आवडतात. शेंगदाणे घेतलेले आहेत, मूगडाळ घेतलेली आहे आणि हरभरा डाळ घेतलेली आहे. आपल्याकडे जे फळं अवेलेबल आहेत ते आपण घ्यायची आहेत. तसंच मी इथे गोड नैवेद्य घेतलेला आहे, मिठाई घेतलेली आहे. आपण इथे केळ समर्पित केलेले आहे मातेला आणि आपण केळ देखील इथे पूजेसाठी घेतलेले आहे. जी फळं आपल्याकडे अवेलेबल आहेत ती घ्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं गूळ खोबरं हे मातेला खूप आवडतं. तर आपण इथे धण्याची जी वाटी आहे त्याच्यामध्ये आपण गूळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवलेलं आहे आणि आपण तो नैवेद्य आईला एक पाण्याने चौकोन करून तिथे दाखवायचा आहे. नैवेद्य जेव्हा आपण समर्पित करणार आहे तेव्हा आपण तो पाण्याने तो दाखवायचा आहे, चौकोन करायचा आहे. आता मी इथे मिठाई जी आहे त्याच्यावर देखील आपण खाली पाण्याने एक चौकोन केलेला आहे आणि चौकोनावर ही मिठाई नैवेद्य म्हणून ठेवलेली आहे. त्याचप्रकारे आपण पाण्याने तो असं गोल पाणी फिरवून घेऊन त्याच्यावरती नैवेद्य दाखवायचा आहे. आई जगदंबेला हा आपण नैवेद्य समर्पित केलेला आहे. आपण मनोभावे ही पूजा करायची आहे. आई लक्ष्मी माता आपल्याला नक्की प्रसन्न होते. धनधान्याने आपले घर भरले जाते. दिलेले हे तिनेच आहे, तिलाच हे समर्पित करायचं आहे. धूप दीप दाखवावा. आपल्याकडे आपल्याला आईला खूप म्हणजे खूप आवडीचं जर असेल तर धूप आवडतो. तर आपल्याकडे जर का शेणी असतील, गाईच्या गोबऱ्या ज्याला म्हणतात, त्या जर का असतील तर त्या तूप घालून, कापूर घालून पेटवायच्या आहेत आणि त्याच्यावरती गुगुळ धूप मिळतो तो आपण एक घालायचा आहे. तो आईला खूप प्रिय आहे. तुपाचा दिवा आपण हे करायचा आहे, आरती करायची आहे. खूप आवडीचं आहे जे धूप आहे ते आईला सर्व घरामध्ये आपण हे सगळं फिरवायचं आहे. मी इथे आईला दाखवते आहेच, पण आपण सर्वत्र घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये हे धूपाचा वास गेला पाहिजे म्हणून आपण हे जे आहे ते धूप सगळीकडे फिरवायचे आहे. अक्षदा, हळदी कुंकू आणि आरती करायची आहे. शक्य असल्यास लक्ष्मी चालिसा म्हणू शकता. शक्य असल्यास आपल्याला लक्ष्मी अष्टक जे आहे ते म्हणू शकतो. महालक्ष्मीची जी आरती आहे ती आपण करायची आहे. आपल्याला धनोत्रयोदशीची पूजा ही जी आहे ती मनोभावे करायची आहे. संपूर्ण घरामध्ये दिवे लावायचे आहेत. आईला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला जे काही करता येऊ शकतं ते सर्व काही तुम्ही इथे आपल्या ऐपतीप्रमाणे करायचे आहे. जे आपल्याकडे सोन्या चांदीचे दागिने नसतील तर आपण एखादे नाणे, रुपये देखील आपण इथे पूजेमध्ये ठेवू शकतो. सर्वात महत्त्वाचं काय आहे तर मनोभावे पूजा करायची आहे. आईला फक्त आपण हाक दिली तर आई आपल्या हाकेला जरूर हजर असते. सो आपण फक्त ज्या आपल्या पद्धतीने मनोभावे पूजा करावी या पद्धतीने रोहिणीज किचनमध्ये पूजा केलेली आहे. आपल्याला पूजा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. 5 मिनिटाने आईचे ध्यान करावे. जो लक्ष्मी मंत्र आहे तो देखील आपण म्हणू शकतो आणि नक्की या पद्धतीने पूजा करा, मनोभावे पूजा करा. आई धनलक्ष्मी आपल्याला भरपूर धनलक्ष्मी लाभ घेऊन येते. धन्यवाद.